राज्यभरात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनाक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचाही आरोप। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार। ईव्हीएम हॅक करून दाखवा, निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं। विरोधक फक्त आरोप करतात, मात्र आयोगाला सामोरे जायला तयार नाहीत। राहुल गांधींच्या आरोपानंतर फडणवीसांची टीका। 13 तारखेला उपोषण सुरू करणार, धर्मासाठी वेळ पडल्यास शस्त्रही उचलू, कोर्टाच्या आदेशाला सुद्धा जुमानणार नाही। दादरमधील कबूतरखाना बंदीवरून जैन मुनींची थेट धमकी। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप्स बंद ठेवण्याचा निर्णय। नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा। 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटणाची पार्टी ठेवा, आम्ही चिकन मटण खायचं की नाही हे आता सांगणारे आयुक्त कोण? कल्याण डोंबिवली पालिकेच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंसह जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप। नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेला मोदींकडून हिरवा झेंडा। कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांची हजेरी, तर समृद्धी महामार्ग समांतर ट्रेन करण्याचाही विचार। फडणवीसांची माहिती। सासरच्या छळाला कंटाळून पुण्यामध्ये आणखी एका विवाहितेनं जीवन संपवलं। स्नेहा झेंडगेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा, सासू सासऱ्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। आंबेगाव बुद्रुक परिसरातली घटना। इगतपुरीतील एका नामांकित रिसॉर्टवर सीबीआयची मोठी कारवाई। अवैध कॉल सेंटर रॅकेट उघडकीस, 5 आरोपी अटके, तर 44 लॅपटॉप्स, 71 मोबाईल फोनसह 1.5 कोटींची रोकडही जप्त। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीत पूजा घातल्याचा दावा। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका हिंदी कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातली। राहुल सातपुतेंची सोशल मीडियावर पोस्ट। चौकशी करून आता कार्यवाही करण्याचं मंदिर समितीचं आश्वासन। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार।